नमस्कार मित्रांनो, मी निसर्गोपचार तज्ञ स्वागत तोडकर आपलं मराठी वैद्य चॅनल मध्ये स्वागत करतो। नमस्कार। संस्कृती संस्कारामध्ये बसतंय। भारतीय लोक आपल्या खरंच खूप हुशार होती। जगात सगळ्यात जर बघायला गेलं श्रेष्ठ तर भारतीय संस्कृती मानली जाते, भारतीय संस्कार मानले जातात। भारत देशातले संस्कार आणि संस्कृतीवरती पीएचडी करायला बाहेरच्या देशातून लोक येतात आणि आमच्या देशातले मात्र ते मान्य करत नाहीत। आपल्या देशातले बघा घरगुती उपाय करायला मागे आहेत। पूर्वी चालायचं, शोध लावला आपल्या देशातल्यानीच। आयुर्वेद पण आपल्या देशाचा, भारत देशाचा। आपण मान्य करतो का, मानतो का? आम्हाला कसं इन्स्टंट पाहिजे। अहो आयुर्वेदासारखी ह्या वनस्पतींसारखी ताकद आहे का कुणाकडे? किती काय असू दे, मला सांगा ऊन कोण पाडू शकते? सूर्य, चंद्र माझ्या नाही अजून पाडायचा तर सूर्य दुसरं कोण आहे का सांगा? आपण कुठल्या माणसाच्या हातात आहे का सूर्य किरण पाडायचे, पाऊस पाडायचा? ही थंडी, ही उष्णता, हे सगळं जंगलात एवढी झाड असतात, कोण जाते खत पाणी घालायला? आम्ही शेतातलं एवढं हे करतोय। शेतात जाऊ दे, आपण कुंडीत लावलेलं झाड 4 दिवस पाणी नाही घातलं तरी ते सुकायला लागतंय। जंगलात कोण जातंय? कधी केलाय का विचार? बाकीचं राहू दे, सगळ्यात तुम्हाला महत्वाचं सांगतो, हे आजार म्हणजे काय? तो माफ करा जरा, भाषा आपल्याकडचीच आहे, कोल्हापूरचीच आहे, जरा दणकट असणारच आहे का नाही? आणि हसलं पाहिजे बरं का, नाही उगाच आपलं एकेकाचं तोंड बघितलं ना असं वाटतं त्याला मुळव्याध आहे का काय सदा कदा काय कळालं नाही, कळालं काय समजतच नाही। म्हणून हसत खेळत राहा। आपल्या कार्यक्रमाचं कसं आहे, हसत खेळत घरगुती उपचार। अहो हसणे लाफ्टर इज बेस्ट मेडिसिन आहे ना, हसणं हेच औषध आहे सगळ्यात मोठं, पण माणसं तेच करत नाहीत बघा। रडायला सांगा, काहीतरी दुःखद घटना सांगत बसलो का नाही तर माता भगिनी तर आमच्या टीव्ही वरच बघून रडायला कारण लागत नाही। काय ग जळला वनवास, काय करायचं ग बिचारीचं? अर्धे पैसे घेते तिचं, तुम्ही बिन पैशाचं रडताय, ती पैसे घेऊन रडती, मग त्या लाखो रुपये घेते ती रडायला। तुम्ही काय करताय? फुकट रडायचं, फुकट मारायची सवय झाली आपल्याला। वा बरं वाटलं, मी जरा सांगणार होतो तिकडे आहे ते जरा येऊन बसा इकडे पुढे। पाठीमागं जे आमच्या फोंड आहेत तिने पण पुढे येऊन बसला तर बरं होईल, जरा बोलायला जवळ बरं वाटतंय। या साहेब प्लीज, हा खुर्च्या आल्यात, या बसायला, या साहेब या। तास दीड तास काय तुम्ही हे करणार? तर चला, कसं आहे, आपण आपला कार्यक्रम सुरू करूया। हसत खेळत घरगुती उपचार, हसत खेळत आयुष्य असलं पाहिजे, कारण आयुष्य किती आहे कोणालाच माहित नाही। माहिती आहे का सांगा? अहो कोविड मध्ये मेलीत 4 खांदेकरी सुद्धा मिळाले नाहीत, माहितीये का? तुम्ही आम्ही त्यातनं बाहेर पडलोय, जगलोय, नशीब आहे, निदान 4 खांदेकरी तरी येतील, आहे का नाही? जेवायचे आशेनं गल्लीवाले येतील, जेवणाच्या आशेनं झालंच तर इस्टेटीच्या आशेनं काय, मग पोरगीची सासू जा बाई कवा नाही ते जा म्हणणार बाम याला इस्टेटीसाठी, ती येतील। आता कोविड मध्ये आलीत का, मिळालीत का? तुम्ही आम्ही भाग्यवान आहे का नाही? बरं आपला नंबर कधी लागेल आता गॅरंटी आहे का, माहिती आहे का? कुणालाच माहित आहे। लागायच्या अगोदर जगूया घेऊ, परत अशी लाट आली त्यात नंबर लागला तर काय करणार आहे तुम्ही? त्याच्या अगोदर जगून घ्यायला पाहिजे का नाही? जगायला पाहिजे का नाही? म्हणून कसं जगायचं? आजपासून जगायचं तर हिमतीनं जगायचं, किमतीनं जगायचं। हिम्मत ठेवा, आम्ही आहोत तुमच्या सोबत। हे आजार काय भानगड आहे सांगा बरं? इतर प्राण्यांना पक्ष्यांना कुठे गेल्यात आजार? किती प्राण्यांचे किडन्या फेल गेल्यात, क्रिएटिन लेवल वाढलंय। शुगर कुणाला आहे सांगा बरं? मनुष्य प्राणी सोडला तर। बीपीच्या गोळ्या कोण खाते सांगा? खाते का? आपण मनुष्य प्राणी खाणार, जगायचंय म्हणतोय। बरं आयुष्य वाढलं का? माणसानं प्रगती केली, 100 वर्षाचं 125 वर्ष आयुष्य करून घेतलं। 100चं आलं कुठं? 60-70, बरोबर आहे का नाही? प्रगती झाली का अधोगती झाली? अधोगती झाली। प्रगती पाहिजे, पण कशात? निरोगी राहण्यात आहे का प्रगती सांगा? माणसाला कुठल्याही प्रकारचा आजार होणार नाही, आहे का तसं? काय झालं का? हो का? तुम्हाला एक गोष्ट सांगतो समजावून, आज काही गोष्टी तुम्हाला पटवून देईन, नाही पटलं तर विचारा, मी तुम्हाला पटवून देईन, मगच पुढे जाऊ आपण। खरं सांगायचं तर परमेश्वरानं तुम्हाला सगळं काय दिलंय, तुझं आहे तुझं पाशी, सगळ्या गोष्टी दिल्यात, तुम्हाला मान्य आहे का नाही? नाही म्हटलं तरी सांगतो, किती गडबडीत जेवा, केस जातो का तोंडात? आज जातो, जाऊ दे, खडा
भातातला खडा किती गडबडीत सगळेच्या सगळे तुम्ही भातात जेवढे आपण जे घास घेतो त्या घासात जेवढे तांदूळ आहेत जेवढे शिजलेले तितके वेळा घास चावतो का आपण ते 2-3 वेळा लयले झालं तर नाहीतर लगेच भात तर काय काय लोक बिन चावताच घेतात तरी सुद्धा खडा कसं काय येत असेल दाढेखाली कोणती चाळण बसवली असेल कसले सेन्सर बसवले असतील परमेश्वरनं हाय का सांगा असलं काय पण दिलंय का नाही मला सांगा जंगलात प्राणी जन्म घालतात पिल्लांना घालतात का नाही गाईचं वासरू घेऊन लय लांब राहू दे कोण सांगतो त्या वासराला दूध कुठून येते कोण सांगते सांगा काय माहिती असते त्याला कसं माहिती की ते बाबा तिथं तिथं गेल्यानंतर दूध मिळतंय कोण सांगते कोण दाखवते गोट्यात म्हस असते आपल्या रात्री अपरात्री समजा कधी जर समजा तिची डिलिव्हरी झाली तर ते रेडकू बघा तिचं रात्रीच सगळा दुधाचा कार्यक्रम करून ठेवते हा कुणी सांगितलेलं असते त्याला कुठली भाषा कळत असेल काय समजत असेल कसं पित असेल ते केला का विचार या गोष्टीचा कधी हे विचार करा एवढा लहान मुलांना काय घालायचं काय खायचं काय प्यायचं कोण ठरवतंय आई ठरवती बरोबर आहे का नाही मग आपली माऊली बसल्या ना वरती माय बाप सगळं हाय ना वरती ते बघल की आपल्याला कसं ठेवायचं काय ठेवायचं तुम्ही आम्ही का विचार करतोय या गोष्टीचा साहेब मला इथं जी लोक दिसतात कुराण मी पण वाचलंय बरं का साहेब मी सगळं बायबल वाचलंय कुराण वाचलेलं आहे गीता वाचलेले मी धर्मापेक्षा माणूस जास्त मानतो आणि प्रत्येकाला प्रत्येक धर्माचा कुठल्याही धर्माचा माणूस असू दे सगळ्यांना शरीर सारखंच आहे काय फरक नाही शरीर सारखंच आहे आणि तुम्हाला विनंती करून सांगतो की शरीराची काळजी घ्या इस्टेट हे कसं आहे तुम्ही म्हणणार हे एवढी कमवली एवढी घेतली हिची घेतली जमीन तिची विकत घेतली अहो काल तिची होती आज तुम्ही घेतला तुमची झाली तुम्ही मेल्यानंतर दुसऱ्यालाच ठेवून जाणार आहे बरोबर आहे का नाही सोबत जे पहिल्यापासनं जन्मापासनं मृत्यूपर्यंत जे सोबत राहणार आहे ते ही प्रॉपर्टी आहे खरी आणि ही प्रॉपर्टी जर तुम्ही नीट सांभाळली तर मला नाही वाटत की तुम्हाला आयुष्यात कुणासमोर हात पसरायला लागतील जन्माला येताना श्वास असतात नाव नसतंय मरताना नाव असतंय पण श्वास संपून जातात हे लक्षात ठेवा बरोबर आहे का नाही आयुष्य कसं आहे हे तुम्हाला तुमचा परमेश्वर दाखवून देतोय फक्त आणि फक्त त्याच्याकडे बघण्याची गरज आहे तुम्हाला वाटत असेल की काय बघा की चांगलं झालं की माणूस देवाला कधी आठवत करत नाही काय जरी झालं तर घर बांधलं कष्ट केलंय दिवस रात्र मी राबलोय माझ्या कष्टाचं चीज झालं अरे तुला कष्ट करायला राजा ताकद त्यानंच दिलेली आहे हे लक्षात ठेवा आणि काय जर वाईट झालं तर काय देव माझ्या बाबतीतच असं का करतोय वाईट झालं की देवाकडे लग्न ठरवून द्या की कुणाचं तरी चांगलं चाललं नवरा नवरी ती नाव काढत नाहीत वाईट झालं की मध्यस्थ्याला मग ठिंब्या लावून रिकाम होत्यात तर मी ते माहिती असेल तिनं माझं वाटोळ गेलं आणि त्यानं माझं वाटोळ गेलं नवरी म्हणते बरोबर आहे का नाही मित्र जरी असला काय मरता काय कसली काय तू काय डोळे झाकलेलंस का अरे त्यानं झाकलेलं तुला आयुष्य काढायचं होतं तू काय करत होतास त्यावेळेस हे बरं विनंती करतो पाया पडतो सगळ्यांच्या सांभाळायचं तर आजपासून फक्त ही प्रॉपर्टी सांभाळायची शरीर हीच मोठी प्रॉपर्टी आहे आणि ही सांभाळायची आणि तुम्हाला सांगू ह्याच्यासाठी ना जास्त खर्चिक काय लागत नाही महागातलं अन्न खाल्लं म्हणजे तुम्हाला काय वाटतंय शरीर चांगलं राहतंय महागातली औषधं खालीत म्हणजे तुम्ही 100 वर्ष जगताय असं वाटतंय तुम्हाला अहो फुकट मिळतंय ते खायचं त्याच्यातून तुम्ही 100 वर्ष जगणार पूर्वीची लोक बघा की घरगुती उपाय करायचे घरच्या घरी असायचं आमच्या लहानपणीपर्यंत जर बघितलं तर घरगुती उपायांमधून आम्हाला आमचं बालपण गेलं लहानपण गेलं आम्ही 8वी 9वी 10वीला जायचोपर्यंत आम्हाला औषधं काय माहिती नव्हती एक डॉक्टर यायचे कुलकर्णी डॉक्टर आणि आमच्या गल्लीतून असा डबा वाजवायचे ठाक 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 त्यांच्या हाताची पेटी होती ना ते वाजवायचे आणि म्हणायचे डॉक्टर डॉक्टर सगळी पळून जायचे म्हातारं कोतारं जे पाक मरायला टेकलंय तेच चुकून कोणतरी इंजेक्शन घ्यायचं नाही तर घेत नव्हते पण तेव्हा 100 वर्षापेक्षाही जास्त लोक जगायचे आता आपल्याला प्रत्येक गोष्टीला बघा की औषधं आठवायला लागल्यात दवाखाना आठवायला दवाखाना वाईट नाही चांगला आहे पण किती घ्यायचं आणि किती खायचं हे आपल्याला कळलं पाहिजे माणसं औषधं खाऊनच लवकर मरायला लागल्या
घरगुती उपाय करा. औषध खाण्यापेक्षा अन्न खावा, जे औषधांपेक्षा स्वस्त आहे. एका माणसाला 3,000 रुपयाचे औषध लागतात आणि 3,000 रुपयाच्या बाजारात घरदार जेवते महिनाभर. हा विचार करा. वेळेत खाल्लात, व्यायाम केलात, खाणं एकपट, व्यायाम दुप्पट, बस, बाकी काय लागत नाही. आमचं काय झालंय, व्यायाम करत नाही, आम्हाला खायला पाहिजे, चारी चीज खायला पाहिजे, खावा. बरीच लोक ना पत्ते पाणी पाळतात ना, हिने धडाडा आत्महत्या करावं, मरावंच मला वाटते असले नाही तर असल्यांच्याकडून रेल्वे जावावी. खरंच की परमेश्वरानं पंचपक्वानाचं ताट दिलं, गप खावं का नाही. गोड खाईत नाही हो मी, शुगर आहे मला. तिखट खात नाही, पित्ताचा त्रास होते. तेलकट नाही, ब्लॉकेजेस आहेत म्हणते. मग काय खारट नको नको, बीपीची गोळी चालू आहे, खारट काय नको. मग तुला काय गवत आणून घालू, बिंडा घालू तुझ्या पुढ्यात आणून चरतोस, सोडू तुला माळावर चरायला, काय खाणार. बायकून असल्याला काय करून घालायचं, हे खाईत नाही ते खाईत नाही. कार्यक्रमात गेले, मसाले भात नाही नाही, मी फक्त एकच वेळ जेवतोय. मरणच का तिकडं तू. काय काय लोक सकाळी जेवतोय त्याच्यावर संध्याकाळी जेवतोय, काही आधी मध्ये खात नाही. अहो असली माणसं लई गॅस सोडत येईल टट्टारा, काय सांगा. हा काय काय लोक जेवता जेवताच वाकडी चालू, असं वाटतंय ना, काय सांगायचं. जेवणे तिखंड घालण्यापेक्षा इखंड घास घालावं वाटतं असल्याला, ते तोंड बंद करावं त्याचं. काय आहे ते, खाणं पिणं दणदणीत पाहिजे बघा. खायचं व्यवस्थित, व्यायाम व्यवस्थित करायचं, बाकी शरीराला काही लागत नाही. आणि हसत खेळत राहायचं. हसणं म्हणजे खरं सांगायचं का नाही, तुम्हाला काय गोष्टी सांगेन मी, मला माहिती आहे. मी इथं बोलून जाणार, तुम्हाला बघायचं का किती लोक ऐकणार आहेत माझं, बघायचं आहे का. 10% लोक सुद्धा ह्यातले ऐकणार नाहीत माझं. मी उद्या म्हणलं ना फिरायला जायचं, 10% लोक सुद्धा फिरायला जाणार नाहीत. मी म्हणलं ना असा व्यायाम करा, 10% लोक सुद्धा करणार नाहीत. मी ती गोष्ट पटवून, बघायचंय तुम्हाला, बघायचंय काय, देव पटवून. तुम्ही तयार नाही का लोक, मग सांगा की. हो का, एक गोष्ट मी सांगतो ती पूर्णपणे व्यवस्थित ऐकायची काय, आणि नंतर आपण घ्या एक गेम खेळायचा. एक गेम आता खेळायचा काय, हा लहान व्हायला पाहिजे कधीतरी आपण पण. एक गेम खेळायचा, ते गेम मध्ये बघा की तुम्ही ऐकताय का बघा. माझं ऐकणार नाही, आत्ताच लिहून ठेवा. मी आता सांगतो ते अगोदर ऐकायचं आणि सेम तसा गेम खेळायचा. मी काय करणार, स्टार्ट म्हणलं की आपण हात चोळायला सुरू करायचे, जोरात 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 म्हणणार मी. ते बघा आधीच चालू केलं आहे का, मी म्हणलं ना ऐकणार नाहीत. मी असं स्टार्ट म्हणले काय करायचं, हात जोरात 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 चालू करायचे चोळायला. नंतर स्टॉप म्हणलं की लगेच थांबायचं. काय करायचं, स्टॉप म्हणलं की थांबायचं. आणि 1 2 3 गो म्हणलं की टाळी वाजवायची. कसं 1 2 3 गो लगेच टाळी वाजवायची. ओके, समजलंय सगळ्यांना. हा गेम खेळायचा काय, सगळेजण तयार आहे का, सगळे हात वर करा बघू सगळे. ओके चला स्टार्ट. जोरात 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 बघू, जोरात किती, कोण गरम व्हायला पाहिजेत, हात गरम व्हायला पाहिजे, थंडीत हात गरम व्हायला पाहिजेत. जोरात 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 स्टॉप. किती लोकांना टाळ्या वाजवल्या. आता आम्ही काय मरावं, आम्ही काय करावं बघा. मी पटवून देतो सगळ्या गोष्टी. परत चला लास्ट चान्स, स्टार्ट. जोरात 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 स्टॉप. आता तर डॉटच आमची गरज काढली मी आता तुमची. स्टॉप म्हणल्यावर वाजवायचं नाही, स्टॉप म्हणले की थांबायचं. आणि 1 2 3 गो म्हणलं की लगेच वाजवायचं. ओके, 1 2 3 गो म्हणल्याशिवाय वाजवू नका. ओके चला स्टार्ट. जोरात 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 अजून जोरात. स्टॉप. 1 2 3 गो म्हणलो मी. बघा 10% तरी ऐकलं का माझं, हा तर गो तर म्हणू द्या मला. मला सांगा, 1 मिनिटाचा वेळ आपण काढला, या 1 मिनिटात कोणाला कर्जाचा हप्ता आठवला का, हा कोणाला घराचं कर्ज आहे, गाडीचं कर्ज आहे, शेताला पाणी पाजायचं आहे, काय कुठं काय आठवलं कुठली गोष्ट, हा म्हणजे 1 मिनिटासाठी कसं ना तुम्ही हसलात की नाही, 1 मिनिटासाठी मेंदू मोकळा झाला की नाही. 1 मिनिटाचा 1 तास आणि 1 तासाचा 1 दिवस आणि 1 दिवसाचं 1 आयुष्य आपल्याला घालवायला काय लागणार आहे. असं
आणि ह्यालाच खरं आयुष्य म्हणायचं असते, लक्षात घ्या. तर उगाच कसंही जगायचं नाही. मला बरीच लोक म्हणतात, तुम्हाला काय हवं, तुमच्याकडे पैसा आहे, ही की कमवायला माया संग कळते तुला. दिवस रात्र इथं फिरतोय, दिवस रात्र. वर्षाला गाडी म्हातारी होते माझ्याकडे, वर्षात गाडी कोय 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 वाजायला लागते, एवढं फिरतोय मी. उगाच नाही होत हो. आपल्याला प्रत्येकाला, तुम्हाला सांगा, प्रत्येकाला वाटतंय, इथं बसलेल्या सगळ्यांना असं वाटतं की माझंच दुःख जास्त आहे, देव माझ्या बाबतीत असं करतोय. प्रत्येकाला वाटते. असा एक तरी आहे का ज्याला काय अडचण नाही, ज्याला काय दुःख नाही? सगळे आहेत माझ्या सकट, सगळ्यांना अडचण आहे, काय ना काहीतरी, काय ना काहीतरी दुःख आहे, काय ना काहीतरी यातना वेदना आहेत प्रत्येकाला. पण ह्याचा अर्थ काय आपण काय सगळं हरून बसायचं असते असं आहे का? हरायचं नाही. आणि आजारांच्या बद्दल तरी अजिबात हरू नका. तोडकर संजीवनी सदैव तुमच्या सोबत राहील. आणि ते पण कशासाठी? घरगुती उपाय करायचे, लक्षात घ्या. घरगुती उपाय करायचे. जास्त औषधांचं, जास्त महागातल्या गोष्टींच्याकडे लाडकपणा करायचं नाही. इथून काय कोल्हापूर लांब नाही. कोल्हापूरला आलात, तुम्हाला काय तुमची चकती सरकली, तुमचं कुठं स्लीप डिस्क आहे, काय आहे, सगळ्यासाठी आम्ही आहे. तुम्ही फक्त कंबर कसून कामाला लागा. काय कंबर मोडली तर आम्ही बघतो, गुडघे मोडले आम्ही बघतो, आम्ही आहोत तुमच्यासाठी. तोडकर संजीवनी सदैव तुमच्या सोबत राहील. फक्त हिंमत ठेवायची. आणि हिंमत आहे तर किंमत आहे. मरताना तुमचं कोण ऐकत नाही, माहितीये का? कोण ऐकते सांगा बरं? तुम्ही अंथरुणाला खिळून राहिलाय 8-15 दिवस. 15 दिवसानंतर काय करतात? काय काय म्हणतात, काय म्हणतात, काय कळतच नाही बघा. नुसता हात वारे करते. कवा मरतय कुणास ठाव. बायको म्हणती, बायको कवा मरतय कुणास ठाव. नुसता हात वारेच करतात. आयुष्य असंच घालवलंय. आता शेवटी बी जाताना त्रास द्यायला लागले. बायकोची वाक्य असते ती, नवऱ्याची वाक्य काय असतात? काय त्रासच आहे हो, तिला बी त्रास आहे, असं घरादाराला त्रास आहे, पडदेशी झालं तर मोकळी झाली तर बरं होईल. म्हणजे आपला रिकामा दुसरी बघायला, मोकळी झाली तर बरं होईल. माझं पटत नसेल तर तुम्ही मरून बघा, तीच वाक्य असणार आहे. ठरलेल्या गोष्टी आहेत त्या. म्हणून बघा, आयुष्य सुंदर बनवायचं असेल तर हसत खेळत राहायचं, घरगुती उपाय करायचं. काय वाटेल ते होऊ दे. काय गोष्टीतली तुम्हाला मी सांगत जाईन, हळूहळू स्टोरी सांगत जाईन. काय काय गोष्टीत नाही अशा. तुम्हाला एक आठवली म्हणून एक गोष्ट सांगतो तुम्हाला. कसं असतंय बघा, आयुष्य कसं असतंय, आजार पण कसं घालवायचं, किंवा आपल्याला हिंमत कशी असायला पाहिजे, आपण डोकं कसं लढवायला पाहिजे. आपण डोकं काय करतोय, लढवतोय कुठं माहितीये का? जरा काय झालं की मला काय झालं तर दवाखान्यात न्या, दवाखान्याचे पैसे वेगळे काढून ठेवायचं, काय काय करून ठेवायचं, असलं काय करायचं नाही. साध्या साध्या गोष्टीतून तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक राजा असतोय, राजा राणीची गोष्ट ऐकली की नाही? लहानपणापासून आजीनं आमच्या तेच सांगितलं. आमचं लहानपण लय भारी होतं. आता मोबाईल मध्ये जायचं सगळे. काय काय लोक तिकडे जाताना मोबाईल घेऊन जातात. काय सांगायचं, 15 मिनिटं लावतात आत. ती 15 मिनिटं बसायची जागा आहे का? अरे कड आलं तरी उठत नाहीत. उठल्यावर पायात मुंग्या असं टिकते आणि मग उठते. चालायला नाही, बाहेर आल्यावर असं लंगडत. काय झालं रे? काय नाही, जरा पाया उघडल्या तू. अरे एवढा वेळ बसलाच का? पायात वात दिसतोपर्यंत बसतात. आणि ते नुसतं बसत नाही, तिकडे मोबाईल घेऊन जातात. मी एकाला सांगितलं हसत खेळत आयुष्य जगायचं बघा. त्याला जाताना मोबाईल घेऊन गेले, तिथं रील्स बघून हसत होत. तिथं गेले रील्स बघून हसायला. काय सांगायचं? अरे ज्या कामाला गेलास ते ध्यानात नाही तुझ्या, कशाला गेलास ते तरी बघ. नंतर लक्षात राहा आणि मग परत चालू. दुसरा करंट इसतोपर्यंत हे परत चालू. अरे प्लग मध्ये बोट घाल की तुला करंटच करंट आहे. काय काय लोक त्याच्याशिवाय आम्हाला म्हणे काय करंटच येत नाही. बायकांनी काय करावं? बरोबर आहे का नाही? महिलांनी पण मग चालू करायला पाहिजे. आम्ही पण द्या इकडं. चला, काय असते मानसिकता करून घेऊ नका. तुम्हाला सांगतो परमेश्वर कसा असतोय बघा. परमेश्वर कसा असतोय की तुम्ही म्हणणार की मला अडचणी लय आहेत आणि मला अडचणीतून बाहेर पडायचं आहे, देव माझ्याच बाबतीत असं का करतोय, अशी म्हणणारी माणसं कधी सुधरत नाही. दुसऱ्या जीवावर असणारी, काय काय करणारी बरीच असतात, दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवणारी लोक. आणि तुम्हाला खरी गोष्ट सांगू, माणूस ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवतोय ना त्यांच्यापासूनच जास्त दुःखी होतोय. म्हणून अपेक्षा कोणाकडून ठेवू नका. आणि सगळ्यात तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर खरंच प्रेम करायचं असेल तर भारत देशावरती करा. तुम्हाला खरंच प्रेम करायचं असेल तर आई वडिलांच्या वरती करा. जगात बघा सगळ्यात तुम्हाला सांगू काय, फुकट फुकट मिळणारी एकच गोष्ट आहे, ते म्हणजे आई वडिलांचं प्रेम, ज्याची किंमत आपण ठेवत नाही. आई वडिलांचं प्रेम फुकट मिळतंय, फुकट.
बायकोचं प्रेम सुद्धा पगार दिल्याशिवाय मिळत नाही. महिनाभर राबायचं, पगार द्यायचा, मग बायकोचं प्रेम मिळते. हे लक्षात ठेवा तुम्ही पण. आम्ही पण त्यातच आहे. तुम्हाला वाटतं तू सुटलायस, आम्ही बी त्यातच आहे. कमवलं तर किंमत, नाही कमवलं तर नाही. तर असं असतंय, लक्षात ठेवा. आणि सगळ्यात जास्त जर तुम्हाला सांगायचं असेल तर एकमेव असं असतंय वडीलच, की त्यांनाच वाटतंय फक्त की माझ्यापेक्षाही माझं पोरगं मोठं व्हायला पाहिजे, त्याचं नाव मोठं व्हायला पाहिजे. हे फक्त आई वडील म्हणू शकतात बरं का. मित्रमंडळ, मैत्रिणी बित्रिणी नाहीत. तुम्ही गळ्यात काय तर नवऱ्यानं केलं का नाही सोन्याचं, दाखवा की मैत्रिणीला. असं मुंगसासारखं तोंड करते काय, कुठं घेतलंस हे, तिथं घेशील का नाही, दुसरंच काय तर सांगून बसते. तिथं कशाला घेतलंस, इकडे घेशील का नाही, असं असतंय सगळं. म्हणजे ते घेतलेल्याच्या उपयोगच नाही. लक्षात घ्या तुम्ही. एखादे तुम्हाला खरंच सांगतो, आई वडिलांचंच मत असं असतंय की माझं पोरगं माझ्यापेक्षा मोठं व्हावं. मित्र नाही, मित्र म्हणणार काय सांगतोस, गाडी घेतलीस, आयला एक नंबर काम केलं, चल जाऊया म्हणणार पार्टी करूया. हे मित्र असतात, लक्षात घ्या. हे मित्र असतात. चांगल्या वेळेत सगळे सोबत असतात, वाईट वेळेत कुणी नसतंय सोबत. जन्माला येताना एकट्यालाच यायचं आहे, मरतानाही एकट्यालाच जायचं आहे. किती प्रेम असलं तर बायको तुमच्या बरोबर मरणार नाही, किंवा बायको मेल्यावर नवरा मरत नाही. म्हणून कसं आहे, तुमच्या अडचणी मोठ्या आहेत हे डोक्यातनं काढा. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक राजा असतोय, त्याच्या मनात असंच येतं एक दिवस. ते म्हणते काय म्हणते बघू तरी प्रजेत कसं कसं काय काय आहे, काय केल्यावर प्रजा सुधारेल, काय केल्यावर चांगलं होईल, असं त्याच्या डोक्यात येतंय. आणि तो एक एक्सपेरिमेंट करतोय, म्हणजे एक अनुभव घ्यायसाठी काय करतोय की 3 त्याच्या कामगारांना बोलवतोय. एकाला काय करतोय, 10 सोन्याच्या मुद्रा देतोय. एकाला 10 सोन्याच्या मुद्रा देतोय, दुसऱ्याला 5 देतोय, आणि तिसऱ्याला 1च देतोय. आता 1 देणाऱ्याला अडचणीत आला का नाही सांगा बरं. 10 वाल्याला काय टेन्शन आहे का, 10 सोन्याच्या मुद्रा मिळाल्या, हे त्यो काय हवेतच गेला, त्याचा फुगाच झाला. फुगा हे फुग्यासारखे असतात ही लोक, ही फुग्यासारखी असतात. जराशी हवा भरली की लगेच फुगायचं, आणि जराशी टाचणी लागली की लगेच फुटायचं. ही फुग्यासारखी असतात बघा लोक. म्हणून 10 मुद्रा दिल्या त्याला. त्यानं काय केलं, राजानं त्या तिघांना पण सांगितलंय की मी बरोबर 1 वर्षानं परत येणार आहे, आणि 1 वर्षानं परत येईल. त्यावेळेस ह्या मी तुम्हाला ज्या ज्या मुद्रा दिल्यात, तुला 10 दिल्यात, तुला 5 दिल्यात, तुला 1 दिल्या, ही माझी मुद्रा मला परत पाहिजे, मला माझ्या मुद्रा परत पाहिजेत म्हणून सांगितलं. 1 वर्ष तुम्ही याच्यावरती कसं काढताय मला बघायचं आहे. ज्याला 10 दिल्या होत्या का नाही, तो काय गडी, 10 मुद्रा सुवर्ण मुद्रा आहेत माझ्याकडे, 5 दिल्या तिची लायकीच ती हो. ह्याला लगेच गर्व चढला. 5 दिले, ते 1 दिलंय म्हणजे ते काय पाक सापल्यालाच आहे हो. त्याला काय अक्कलच नाही म्हणून त्याला दिल्या बघा. आपल्याकडे 10 आहेत, काय लागणार आहे वर्षभर राजा आहे, वर्ष नाही 2 वर्ष नाही आलं तरी मला काय फरक पडत नाही. 10 सुवर्ण मुद्रा आहेत, 10 सुवर्ण मुद्रा. महिना गेला, 2 महिने गेले, 3 महिने गेले, 4था महिना आला. 4थ्या महिन्यात त्याने 1 सुवर्ण मुद्रा मोडली. काय राजाला द्यायचं आहे ना, देऊ की म्हणला. त्याला काय काम करायचं बंदच. ह्यानं नुसतं आपली ती 4थी मोडली, 4थ्या महिन्यात 1ली मोडली, 5व्या महिन्यात 2री मोडली, 6व्या महिन्यात 3री मोडली, 12व्या महिन्यात उघडाच. 12व्या महिन्यात त्याला कळायला लागलं की आपण जे म्हणत होतो सोनं नाणं अमुक तमुक संपलं की हो सगळं. दुसऱ्याकडे हात पसरायची वेळ आली, कर्ज काढायची वेळ आली, आणि काय समजना. म्हणून मी पण आणि गर्व ज्याच्याकडे आहे त्याचं असंच होतंय. किती त्याला इस्टेट द्या, किती दौलत द्या, त्याच्याकडे ती राहत नाही, कारण त्याला ती सांभाळायची अक्कल नाही. त्यामुळे परमेश्वर त्याला ते देतच नाही. हे लक्षात ठेवायचं. 5 वाला होता तो काय म्हणला, 5 मुद्रावाला. राजानं 5 मुद्रा दिल्यात, कारण आता काय करायचं. नवरा बायकून दोघांनी बसून विचार केला काय करूया. मग बायको म्हणले ऐका, 2 मुद्रा जे आहेत ते आपण काय करूया, मोड्याने त्याचे पैसे आपण व्याजानं कुठंतरी लावूया, किंवा कशा तर पद्धतीनं आपण त्याच्यातनं काय मिळतंय का बघूया. 5 मुद्रा होत्या त्याच्या, आणि 3 मुद्रेवरती आपण वर्षभर काढूया कसं तरी. तिने आपलं 3 मुद्रा मोडल्या, आणि त्यातनं आपलं वर्षभर काढलं. 2 मुद्रा मोडून त्या आपल्या दिल्या, व्याजानं दिल्या. मग व्याजात 2च्या 3 झाल्या, 3च्या 4 झाल्या. वर्षभरात त्याच्या 5 मुद्रा झाल्या, आणि 3 मुद्रेवरती त्यानं वर्ष काढलं. आता 1 होतं ते म्हणलं, आता 1च राजानं मला दिल्या, मी काय करावं. मोडून खायचं काय ह्याच्यासारखं व्याजानं द्यायचं काय कळना.
मग ह्यानं काय केलं, विचार केला आता काय करायचं काय करायचं. 2 दिवस हे नवरा बायको आपली दोघं जण डोकं घालायला, काय करायचं काय करायचं. मग शेवटी बायको काय म्हणाली, म्हणजे बायको का असावी माणसाला ते पण सांगतो, की आपल्याला काही डिसिजन घ्यायचे असतात ना संसारातले, तर त्याला नवरा बायको एकत्र जर असतील ना, म्हणजे फक्त नवराच नाही बायकोनं पण सोबत असायला लागतं आणि बायकोच्या सोबत नवराही असायला लागतो. तर ह्या दोघांनी एकत्र येऊन विचार केला आणि त्यांनी काय ठरवलं की आपण हे एक मुद्रा मोडायची आणि याचा किराणा माल आणायचा. किराणा माल आणायचा. चालला दुकानाचा धंदा चालू दे, नाही चालला तर तोच किराणा आपल्याला वर्षभर पुरवून खाता तरी येईल. वर्षाचं धान्यच भरायचं. हिने काय केलं, पहिल्याच महिन्यात ती एक मुद्रा मोडली नी किराणा माल आणला सगळा आणि तो विकायला चालू केला. विकायला चालू केला, महिनाभर विकला. त्यात त्यानं काय केलं, पोरग्याला सांगितलं की तू आसपास सगळ्या गावात फिरायचंच आणि आमच्याकडं चांगलं आणि स्वस्त धान्य मिळते म्हणून सांगायचं. ते करता करता पोरग्याला ओढ लागली. पोरग्यानं दुसरं गाव तिसरं गाव असं करत करत आसपासच्या गावात त्यानं त्या पोरानं सांगायला चालू केलं. महिन्याभरात एवढा त्याचा प्रचार झाला. बायकोला दुकानात ह्यो नुसता जाऊन माल आणायचा द्यायचा, माल आणायचा द्यायचा. बायकोनं दुकान चालवलं, ह्यानं आपलं माल आणला, पोरग्यानं मार्केटिंग केलं. एकाच महिन्यात 1 मुद्र्याच्या 2 मुद्रा झाल्या. दुसऱ्या महिन्यात 4, दोन्हींच्या 4, तिसऱ्या महिन्यात 4चं 8, 5व्या महिन्यात 8चं 16, असं करत करत त्याच्याकडं शेकडो मुद्रा आल्या. आणि त्यानं काय केलं माहितीये का, त्यानं एक आयडिया केली. हा धंदा कायमस्वरूपी चालायसाठी देवाला पार्टनर करून घेतला. म्हणला 1/2% देवा तुला, पण माझा धंदा व्यवस्थित चालायला पाहिजे तर 1/2% तुला. देव बी म्हणला 1/2% मिळते. देवानं आपलं दिलं लक्ष. आणि वर्षानं ज्यावेळेस राजा आला त्यावेळेस 10 मुद्रावाल्याला बोलला, म्हणला काय केलंय. महाराज म्हणला काय तुम्ही गेलात आम्हाला टाकून, आम्हाला काय मिळणार. म्हणला आम्ही हाय त्या 10 मुद्रेवरती कसं बस तरी म्हणला काढलं आपलं पोरगीचं लगीन केलं, त्यात असं केलं तसं केलं, मग मला अशी अडचण आली, मग तिथं मोडली तशी अडचण आली, त्यात मोडलं, असं करून त्यानं सांगितलं. 5 मुद्रावाल्याला बोलवलं. ते म्हणला महाराज मी 3 मुद्रा अशा केल्या, हे तुमच्या 5च्या 5 तुमच्या हाय तशा परत घ्या. आता 1 मुद्रावाल्याला बोलवलं. 1 मुद्रावाल्याला त्यानं काय केलं, महाराज मला 1 दिल त्यांना, ह्या तुमच्या 100 मुद्रा त्याच्या बदल्यात परत. एकाच्या बदली 100 मुद्रा त्यानं परत केल्या राजाला. राजा म्हणला तू काय केलंस. मी असं केलं म्हणला. मग त्यावेळेस राजाने तिघांनाही सांगितलंय की देव ज्यावेळेस अडचण देतोय तुम्हाला ज्यावेळेस कमी देतोय त्यावेळेस तुम्ही हे लक्षात ठेवायचंय की तुमचं डोकं चालण्यासाठी देव ही परीक्षा घेत असतो. आणि ज्यांना अडचणी आहेत काय त्यांचंच डोकं जास्त चालतंय. ज्याला अडचणच नाही त्याला डोकं चालवायची गरज काय आहे, ते असंच मरून जाते. लक्षात घ्या, ते नुसतं अडचण करते आणि अडचणीत मरून जाते. ज्याला जेमतेम दिलेलं असतंय ते जेमतेम करते, पण ज्याला कमी असतंय, ज्याला जास्त त्रास देतोय देव, जो गरीब असतोय त्याचं डोकं चालतंय. तोच बघा की आजपर्यंत इतिहास साक्षी आहे. इतिहास गरिबीतून दिवस काढले तीच माणसं मोठी झाल्यात. श्रीमंत आहेत ते हळूहळू खाली आल्यात का नाही. तुम्ही बघितले असतील अशी माणसं की आधी खूप श्रीमंत होती आणि हळूहळू म्हणजे आजोबा श्रीमंत होते, वडील त्याच्यापेक्षा गरीब आणि नातवंड तरी कामालाच कुठंतरी जायला. आणि माझ्यासारखी पण माणसं आहेत. मला जेवायला पण मिळत नव्हतं एक वेळचं. आज माझ्याकडे बघितलं तर परमेश्वरानं खूप काही दिलेलं आहे. मी परमेश्वराला पार्टनर करून घेतलंय आणि हे जे मी काम करतोय हे परमेश्वरानं दिलेलं आहे. एक सेवा म्हणून मी काम करतोय. म्हणून सगळ्यांचं तुम्ही लाईन न उभं राहा. मी तुमच्या सगळ्यांचं पाय धरतो, तुमच्या पाया पडून सांगतो की अडचणी आल्या तर घाबरू नका, आजार आला तरी घाबरू नका, आम्ही आहोत तुमच्या सोबत. काय वाटेल देऊ दे. निसर्ग इतकी ताकद कुणाकडे नाही, निसर्गासारखी देणगी कुणी देऊ शकत नाही. लक्षात घ्या, निसर्गात खूप काय देण्यासारखं, खूप काय घेण्यासारखं आणि सगळं फुकट आहे. साध्या गोष्टी आहेत. तुम्हाला जर समजा केस गळतीचा त्रास आहे, लोक हजारो रुपये खर्च करतात. शॅम्पू काय, साबण काय नाही, काय 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 गरज नाही. लिंबूची साल बघा की आपण लिंबू खातून साल फेकून देतो ना, मिक्सरला लावायचं थोडंसं. जर समजा त्यात जर दूध किंवा तूप जर घातलात तर सगळ्यात बेस्ट. मिक्सरला लावायचं मस्तपैकी, त्याचं पेस्ट करायची आणि ते जर केसांच्या मुळांना जर मॉलिश केलात तुम्ही, केसांच्या मुळांना ज्या दिवशी कराल त्या दिवसापासून केस गळती बंद होते. अजून काय पाहिजे याच्यापेक्षा. इन्स्टंट पाहिजे ना. ज्या दिवशी करणार त्या दिवसापासून केस गळती बंद. कडुलिंबाच्या पानांचं
तेल करायचं, म्हणजे खोबऱ्यात तेल घ्यायचं, त्यात कडुलिंबाची पानं जितकी बसतील तेवढी घालायची आणि हे पानं काय करायची ती उकळवायची, कडक 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 त्या ह्याच्यातून मंद आचेवरती उकळवायची. हिरव्या रंगाचं खोबरेल तेल तयार होईल, ते घ्यायचं, वस्त्रगाळ करून घ्यायचं, तो पालाही पिळून घ्यायचा त्या वस्त्रातून आणि ते आठवड्यातून फक्त 2 वेळा लावायचं. आठवड्यातून 2 वेळा. झोप एवढी शांत गार लागते ना. उष्णतेचे त्रास, पित्ताचे त्रास, तुम्हाला ज्यांना ज्यांना शुगर आहे त्यांनी तर नक्कीच करा. हे शुगरचे त्रास असू द्या, बीपीचा त्रास असू दे, निंद्रा नाश, सगळे आजार गायब करून बघा. हातापायांची धग होते, सगळं गायब. आणि मेन म्हणजे केस तुमचे जे अकालीन पांढरे झालेले असतात ना, ते पण काही दिवसात त्यांचा कलर बदलायला लागेल. करून बघा, चॅलेंज आहे माझं, तुम्ही करून बघा. नाही जर झालं ना, तुमचा सगळा खर्च मी बघायचा. एवढ्या सगळ्यांच्या समोर सांगतो आणि ओपन स्टेजवर बोलतोय मी, असं कुठं कोपऱ्यात बोलत नाही, लक्षात घ्या. आणि तेवढं माहिती आहे, गॅरंटी आहे, भरोसा आहे मला परमेश्वरावरती, भरोसा आहे मला माझ्या निसर्गावरती, म्हणून मी बोलतोय. म्हणून तुम्ही थोडासा भरोसा ठेवा आणि बघा तुमचा भरोसा किती काम देतोय. ते सगळ्याच गोष्टी औषध करतात असं नाही. औषध फक्त 10-15% लई झालं तर 20%च्या पुढे औषध काम करत नाही. बंद पडलेल्या गाडीला धक्का मारायचं काम औषध करते. एकदा चालू झाली की आपण चालू ठेवायची. गाढवाला पण कळतंय की एकदा त्या खड्ड्यात पडलं ना की परत तिथं जायचं नाही, त्याच्या बाजूने जायचं. पण तुम्ही आम्ही मात्र रोज त्या बीपीच्या आणि शुगरच्या खड्ड्यात पडतोय, रोज औषधं खातोय. कशासाठी? काय गरज आहे? एवढं आपण दरिद्र झालो का? एवढं आपलं शरीर खराब झालं का? कशामुळे झालं याचा विचार करा तुम्ही. आता झालं याचा विचार करताय, काय माझं असं झालं, असं का झालं याचा विचार करा तुम्ही. त्याच्या काचं उत्तर शोधा. तुम्हाला बघा कुठलंच औषध घ्यायची गरज लागणार नाही. चॅलेंज देतो मी एवढं का ठामपणे बोलतोय. त्याच्या पाठीमागं तत्व आहेत तशी, त्याच्या पाठीमागं आमचा आयुर्वेद आहे, त्याच्या पाठीमागं आमचा निसर्गोपचार तज्ञ आहे. 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे आपल्या आयुर्वेदाला आणि तुम्ही आम्ही ते नाकारतो. कशासाठी? का? हे शोध लागले कशावर लागले? कोरोना सुद्धा अगोदर लिहून ठेवलेला आहे. हे HIV एड्स वगैरे 5000 वर्षापूर्वीच्या पुस्तकातनी, बऱ्याच ग्रंथातनी एड्स बद्दल माहिती आहे, बऱ्याच ग्रंथांमध्ये कोरोना बद्दल सुद्धा माहिती आहे. तुम्ही बघा, वाचा, पाया पडतो, वाचन करा. सगळ्या गोष्टी तुमच्या हातात आहेत. तुमचं शरीर तुमच्या हातात आहे, तुमचं आरोग्य तुमच्या हातात आहे. फक्त आपण काय केलंय? दिलंय दुसऱ्याच्या ताब्यात. काय झालं तर बघतील डॉक्टर. ते काय देव आहेत का? काय करणार आहेत ते? तुमची जर हिंमत नसेल तर काय करणार आहे? आणि आम्हाला ना हेळसांड करून घ्यायची सवय लागली शरीराची. तुम्ही असं का म्हणाल? तर तुम्हाला माहिती आहे, आपल्याला जर कोण म्हणलं ना, एखादा मित्र, अरे इकडं डॉक्टर चांगला आहे, लगेच तुम्ही तिकडे धाव घेणार, तिकडं पळणार. तिकडं काय बघितलं, एखादी मैत्रीण भेटली म्हणून कशाला गेलास? मी गेलतो त्याच्याकडे, असंच ऐकून कुणाचं तरी काय बरोबर नाही काय, ये तुला दुसरा दाखवतो. लगेच त्याला सोडायचं, तिची औषधं अर्ध्यातच तोवर गेलात बघा दुसरीकडं. दुसऱ्याकडे कोण जर मित्र भेटला परत तिसरीकडं. तिथल्या कुठल्या पेशंटने सांगितलं, काय मी 6 महिने झाले ते काय उपयोग नाही, लगेच चौथीकडं. म्हणजे तुमचं देव आहेत का? एका ठिकाणावर आहेत का तुमचं? आहे का विश्वास? सांगा, आहे का भरोसा तुमचा? आमच्या कोणावर विश्वास ठेवू नका. तुम्ही फक्त निसर्गावरती विश्वास ठेवा, भरोसा ठेवा स्वतःवरती. देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. बरोबर आहे का नाही? ज्या शरीरात परमेश्वर स्वतः राहतोय त्या शरीराला काय होईल कसं? विचार करा या गोष्टीचा. केलाय का विचार? आपण नुसतं फुकटच्या तोंडाने, साधू संतांनी सांगितलं आपण ऐकतोय. बरेच हे म्हाताऱ्या बायका तरी मरत नाहीत बघा. हे तर लय डेंजर कार्यक्रम आहे. सुनच बरोबर पटत नाही म्हणून मग देवळात जाती भजन चालू असल्यावर, आणि तिथं जाऊन काय तोंडात दात नसतात, काय म्हणती काय कळतच नाही. देव सुद्धा कानात बोट घालून बसत असेल मला वाटतं. काय ऐकायचं हिचं? काय मागती काय कळतच नाही. सुनेची भांडून आल्या आणि तिथं आठवत बसते, आणि ते हिला काय अभंग पाठ नसते. ते आपलं गायक म्हणायला लागला, तिथला त्यांचं ते भजनी मंडळ चालू झालं की आपल्याकडलं झालं, संपलं. देव म्हणते, जा आता बाई, वैतागलो मी, तू मर तेवढी. आणि मरत नाहीत बरं का, मरायचं बघत नाहीत बघा. किती डेंजर असतात माहिती का? बघा की नुसतं म्हणायचं लेकाचं लगीन झालं की डोळं मिटायला मोकळी. मिटती का डोळं? मिटती? अजिबात नाही. लेकाचं लगीन झालं की डोळं मिटायला मोकळी म्हणते, मरत नाही. मरत नाही म्हणजे हा नातवाचं तोंड बघितल्याशिवाय मरतोय. बरं, नातवाचं तोंड बघितल्याबरोबर 5वीच्या त्याच्या हिनं कार्यक्रम करून घ्यावा का नाही? त्या नातवाला आजीचं सुख नको का? नातवंडे खेळवायला कोण तर पाहिजे की. त्याला नातवंडाला कोण बघत बसणार बाबा? तू बस, तुला वॉचमॅनच ठेवले, तुला तू बस. ही बघते नातू बघा, नातू एकदा मोठा झाला की मी मरायला मोकळी म्हणते.
10वी पर्यंत सांभाळलास ठीक आहे, तिथनं पुढे ते त्याच्या बाच ऐकत नाही, तुझं काय ऐकणार आहे म्हातारे? मरावेस का नाही? 10वीचा त्याचा निकाल ऐकावा आणि निकाला सरची हिला अटॅक यावं हिनं कार्यक्रम करून घ्यावा का नाही? म्हातारी मरत नाही, मरत नाही म्हणते. हा आता एवढा मोठा झाला त्याचं लगीन बघितल्याशिवाय मरणार आहे का मी? अशी जातो ये म्हणते. आणि चुकून त्यात जर नंबर लागला तर नातवाला ये इकडे बाळ काळजी घे सोन्या माझ्या, घेस काळजी घे. आणि बघ मी कुठं बी जाणार नाही, मी जरी मेलो तरी तुझ्या पोटाला मी येणार आहे. मग तू आमचा पाठलाग सोडूच नको, तू मरणार का ते सांग. काय सांगायचं? ही अशी कथा आहे सगळी. मरायचं नाव घेत नाही, मरायचं नाव घेत नाही. बघा लय अवघड असतंय, लय अवघड. अहो हे सांगण्याच्या पलीकडचं आहे. आणि हसत नाहीत माणसं. हसण्या म्हणलं का नाही, मला वाटतं त्याच्यावर GST लावलाय का काय कुणास. हा अहो कसं असेल, आमच्या लहानपणी तर आमची आजी म्हणायची काय दात करतायचा खा 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 खा, एवढं आम्ही हसायचं. आम्हाला बाहेर हाकलायचे. लहानपण आमचं लय भारी होतं. आता तुम्ही सर्दी खोकल्याला घाबरताय का नाही? आमच्या लहानपणी सदानी कदा आमची नाकं लिपलेली. मी बी खेडेगावातला. हा हिरव्या गार नाळी असायच्या बघा, पॅक फुल पॅक. श्वास नाकानं घेतात. आम्हाला लहानपणी माहितीच नव्हतं. सदानी कदा ते तोंडाचं बिळूक उघडच. आणि शाळेत गेलं की आम्ही पोरं लगेच बघा की कुणाचा शेंबूड लगेच बाहेर येते बघा. असं करत असं ते असं ओटावरून येताना एवढं भारी वाटायचं का नाही. असं हळू 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 यायचं आणि ते नाकातून हळू श्वास सोडला ना लय यायचं ओटावरून, भारी वाटायचं. आणि मास्तर म्हणलं नाही शांबड्या म्हणलं की फरकन वाढायचं. आणि ती वाटल्यानं नाकात मावत नव्हतं, डायरेक्ट. हा अहो हे बाळानं शिक आहे. आम्ही असं असं करायचं, असं हे सदानी कदा काळं मीठ जायचं तसंच जेवायला बसायचं. हात दोन्ही भानगडच नव्हती. असं पुसलं का नाही, असं असं करून असं इथनं राहायचं, असं पुसायचं. हा इथनं असं पर्यंत हे सगळं काळ. आणि त्याच आपण आईनं मीठ घातलंय का नाही जेवणात कळत नाही. दणकायचं पळत सुटायचं शाळेला. हे आमचं होतं लहानपण. लहानपणी आम्हाला आता मुलांना 3-3 ड्रेस आहेत आठवड्याला. आमच्या लहानपणी काय होतं, 15 ऑगस्टला ते नवीन ड्रेस घ्यायला लागायचा. काय म्हणजे ते मला वाटतं जूनमध्येच घेतलेला. 15 ऑगस्ट पर्यंत त्याच्या इथं फाटलेली असायची. आजी गोधडी शिवताच म्हणायची अरे इकडे म्हणायची, ये फाटली काय चड्डी, त्यातलं लाल कापड घ्यायचं, त्या गोधडी शिवतेल्या दोऱ्यानंच ते आपलं चड्डीवर लावायचं ठिकाण. आम्ही तो लाल दिवा मिरवत ट्याव 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 करत शाळेला. आता मम्मी जन्माला आल्या, मम्मी लक्षात घ्या. आई मेली, आई म्हणणारे आम्ही शेवटची पिढी बरं का. आता मम्मी मॉम काय काय लय काय काय म्हणतात आता. हा आता मम्मी कशी असते म्हणे, नागिनून पाठीवर उभारते बाबा. आम्ही लहानपणी पडलो, कुठं लागलं काय झालं, आमची आई औषध लावत नव्हती, रप्पाटा लावायची. एका ठोक्यातच शिंबूड इकडं मारलं की शिंबूड इकडं असं बसायचं. हा इकडं शेंबडानं चमकायचं, इकडं आईनं मारलेलं लाल भडक असायचं. सुट्टी नाही, बोट उठायची अंगावर. बोट कुठे गेलं तसं मारायला म्हणायचे, फाट 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 चालूच. ते लागलेलं कमी नाही, आईनं मारलेलं जास्त लागत होतं आम्हाला. ते दुखणं आम्ही विसरूनच जायचं. शाळेला जाताना आमचं खाऊ काय असेल मध्ये इथं गुळ चिटकवायचा असं हातावर आणि त्याचं असं करत जायचं शाळेपर्यंत. आणि शाळेत जायचं शिल्लक राहिला ना की अशी जीभ घालायची त्याच्यात आणि तो टाळ्याला चिटकवायचा आणि असं बसायचं. मास्तरला करलं की मास्तर येऊन आणि मारायचं. लहानपणी मार खाण्या पलीकडे आम्ही दुसरा काय धंदा केला नाही बरं. खेळायला सुटली तर हुडकून आणायची तर आम्हाला. आणि हुडकून आणताना आमचं बा काय आम्हाला सरळ आणतच नव्हतं, ठोका टाकून घरला आणायचं बाप आमचं संध्याकाळी हुडकून. आत्ताच्या पोरांना अपार्टमेंटच्या चौकात तेवढी घसरगुंडी असते ना एवढी त्याच्यावर सोडायचं आणि त्याच्यावर असं उचलून ठेवायचं आणि बबू हळू हळू. मम्मी कशी करते, बबू हळू, अरे पडशील नो नो पडशील, बबू पडशील. बबू बरोबर पडतोय बघा. बबूला एवढं लागलं की बबूचा पाय प्लॅस्टर मध्ये, बबू दवाखान्यात नेला की प्लॅस्टर मध्ये पाय, बबू वाकडा असा. काय सांगायचं. अहो हे लय डेंजर मम्मी आहे आताची. हे नवऱ्याला बी बबू म्हणते आणि पोराला बी बबू म्हणते माहितीये का. पुण्यासारख्या ठिकाणी येऊन बघा की तुम्ही, अरे तुरीची भाषा असते नवऱ्याला. अरे कुठे गेलतास,
ती म्हणते किचन मधून हाक मारली नाही बबू केलं की 2 बबू पळत येते, छोटा बबू मोठा बबू. आणि त्या मोठ्या बबूला काय, अरे वेडायच का तू, तुला नाही छोट्या बबूला बोलवलं. आता तुला त्याला काय माहिती, ते आपलं आलं. एकदा एखाद्या पुण्यात घरी गेलो होतो, ही मॅडम आल्या आपल्या गाडी चालवत आणि हाक मारली, अरे प्रकाश इकडे आहे. प्रकाश आला आपला बरोमड्यावरती, अरे डिक्कीतलं सामान कोण घेणार, गाडीचा हॉर्न नाही काय कळलं तुला, मला वाटलं कामगार आहे वाटतं, नंतर कळलं ते तिचा नवरा आहे. अरे प्रकाश, मी बी त्याला म्हणणार प्रकाश काय आहे, काय करायचं आहे म्हणलं, हाय काम करावं लागतात. नंतर कळलं मला, चहा प्यालो नाही मी त्यांच्यात, आलो असाच. चहा बी त्यानं केलेला असायचा. काय सांगायचं, ही अशी परिस्थिती आहे सध्याची. म्हणून आयुष्य सुंदर जगा बघा, हसत राहणे, आनंदात राहणे. हे उगाच का नाही, काय कायची ना तोंड अशी सारिवल्यासारखी असतात बघा, शेणानं सारिवल्यासारखी. हसत म्हणून नाही, बिलकुल नाही. मी एकदा एका कार्यक्रमाला गेलतो, एक आणून ठेवलेलं होतं असंच. आता त्याला ठेवलेलंच म्हणायला पाहिजे, तिथे खुर्चीवर आणून ठेवलं होतं बघा कंप्लीट. काय हसायचंच नाही, एवढी माणसं हसत तिथे आपला असं 10 मिनिटांना असं. नंतर 10 मिनिटं झाल्यावर हलायचंच बंद झालं. मला वाटलं काय सपलं का काय, गेले बसल्या बसल्या सपलं का काय म्हणलं, हलायचंच बंद हो. त्याच्या शेजारी ताई बसलेली, म्हणलं अहो ताई ते आहेत तरी का बघा. ताई ख्यास का नव्हते, हायत म्हणले, 25 वर्ष झाले ते सगळं नांदतो, हाय ते तसलंच आहे. तुमचं ऐकून हसतंय का बघायसाठी आणले, म्हणाली काय फरक विना म्हणते त्याच्यावर. म्हणजे लग्नात सुद्धा म्हणजे 10 मिनिटांना हार घातला मला त्याने. माणसाला केवढी गडबड असते, नवरीला उचलून धरली तरी माणूस उडी मारून हार घालतोय, हे गपच उभारलेला असं. बडजीच वैतागून म्हणणार घाल की हार, म्हणतात त्याला, ते घालतो ना, थांबा थोडा वेळ. आता थोडा वेळ काय, मुहूर्त टळून गेला तरी त्याने घातले नाही म्हणले, असं आहे ते. म्हणजे साहेब जरा हसवता का बघा, मी साष्टांग दंडवतच घातला. का हसवायचं असलं, अशा लय काय 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 असतात. आमच्याकडे पण दवाखान्यात आमच्या लय कॉमेडी असते बरं का. म्हणजे आमचं निसर्गोपचार केंद्र आहे ना, तिथं एक 82 वर्षाचा 80-82 वर्षाचा एक म्हातारा आलंय आणि मला काय सांगायला माहिती का, साहेब माझा फार मोठा प्रॉब्लेम झालाय. म्हणलं काय झालंय, तर माझ्या लघवीच्या पिशवीत लघवी साठते, मग त्यात काय मसाले तर साठी काय साठी तो काही सांगता तो आजाराच्या बाबतीत, मला पटतच माहित काय आजार, माफ करा पण अशाच काही गोष्टी आहेत. लघवीच्या पिशवीत लघवी साठते, मग आता काय साठणार त्या सांगा. मी म्हटलं काय त्रास होतो का त्याचा, नाही नाही त्रास काय नाही, पुढे जाऊन काय झालं तर. म्हटलं काय होणार आहे पुढे जाऊन, असं लघवीच्या पिशवीत साठते म्हणलं, मोस्टली जनरली तसंच असते. तर नाही नाही अहो ती हळूहळू पाईप मधून अशी वर येते. म्हणलं इकडे धबधबा होतो का मग, नाही अहो तसं नाही हो, काय होतं की पुढे जाऊन काहीतरी त्याचा त्रास होऊ शकतो ना मला. तू काय बघायला गेलता का म्हणलं तिकडे, नाही नाही त्याचं काहीतरी मला बघायला पाहिजे. म्हणलं कुठं आता तुला मिलिटरीत भरती करायचंय, मर की म्हणलं, आता 80-82 संपलंय ना तुझं, बरोबर आहे का नाही. कशाला लोक टेन्शन घ्यायचं या गोष्टीचं, काही टेन्शन घेत बसतात. पुढे जाऊन काय झालं, रात्री त्या अटॅक येऊन मेला असतं, माझी नेलेली औषधे बी अशीच फुकट जातात, बरोबर आहे का नाही. कशाला विचार करता कुठल्या गोष्टीचं, असं काही सांगतात. ही तरुण पोरग BP शुगरची सांगत येतात का नाही, असं वाटतं नाही ना माळामाळानं पळवावीत. आता तुम्ही बाकी समजून जावा काय झालंय 25-30 वर्षामध्ये असली BP शुगर व्हायला. हा काय झालंय सांगा की. आमची आजी म्हणायची लोखंडाचं चणक खालच तरी तुला पचायला पाहिजे बेटा, काम कर म्हणायचे, पहिलं व्यायाम कर. मरणाचं शेतात काम आणि त्याच्यात आणि व्यायाम. आजा आर्मीत होतं, बाळ उठ की राजा उठ की भानगडच नव्हती. पेकटात लात गाठली की आम्ही हांतुरणावनं घडी सकट असंच उभं राहायचं बघा. आज झालं कडी वाजली तेवढ्यात उठला तर ठीक, नाहीतर मेलच म्हणून समजायचं. मरणाचा व्यायाम करून घ्यायचं ते. आणि आजी गोड बोलून आपलं बाळ तुला खायला देतो, काय काय कर, शिरा करून देतो तुला, चल शेताला. आम्ही नुसतं शिरा खायला मिळतोय म्हणून, चपाती खायला मिळते एक दिवस म्हणून आम्ही शेतात, चहा पाव खायला मिळतोय म्हणून आम्ही अहो वळ्याच्या वळ्या उपसायचो पिंजराच्या. चहा पावाची पार्टी काय, आम्हाला लहानपणी आमची आजी चहा द्यायची नाही, कधीतरी चहा आणि त्याच्याबरोबर पाव, ती वरकी बटर आता कुत्र्याला घालतात बघा. हा ते अहो ही शुगरवाली लोक आहेत ना, ह्यांना एक डेंजर गोष्ट सांगतो. हल्ली कुत्र्यांची पण शुगर चेक करायला बरं, कुत्र्यांची पण. कुत्र्यांना पण इन्शुलिन चालू आहे, कुत्र्यांना पण शुगरची औषधं चालू आहेत. आमची त्यांची हजेरी एखादच काढल्या बोलले. काय सांगायचं, कशाला खायचं आणि कशाला काय करायचं मला कळतच नाही. 250 शुगर आहे, काय लक्षणं काहीच नाहीत, कशाला घाबरता तुम्ही.
आम्ही आहे ना तुमच्या बरोबर. काय घाबरायचंय? लक्षण असल्याशिवाय आजार तेवढा मान्य करू नका. पाया पडतो तुमच्या. खरंच मी पाय धरतो सगळ्यात. खरंच मी पाय धरतो. लक्षण असल्याशिवाय मान्य करू नका बरं. बघा यात काय माझा फायदा आणि तोटा काहीच नाही. तुम्ही रोज जर 1000ची काय 10,000ची खाली तर काय मी तुम्हाला पैसे पुरवत नाही, किंवा तुमचं वाचलं तर ते 10,000 काय तुम्ही मला आणून देणार नाही. 100 रुपये सुद्धा आणून देणार नाही. मला माहिती आहे आणि मला नको आहेत असलं पैसे. परमेश्वर देतोय त्यात मी खुश आहे. एवढं सगळं दिलंय आणि काय पाहिजे? बरोबर आहे का नाही? मी महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर व्याख्यानाला सगळीकडे जातोय. 1 रुपया कोणाकडून घेत नाही, पैसे घेत नाही. पैसे सर्वस्व आहे. हे माझं ऐकून यातल्या 2 माणसांनी जरी औषधं सोडलीत ना, इथं आलेल्याचं सार्थ काय लक्षात घ्या. हे जे मी सांगतोय ना ते तुम्हाला कुणी बोलणार नाही. आम्हाला का माहितीये का, बरीच लोक अशी असतात की अहो त्यांचं काय असं आहे तसं आहे म्हणतात ना. ही लोक काय माहितीये का, मी खरं बोलतोय म्हणून काही लोकांना राग येतोय, दुसरं काय नाही. खरंच शरीर 100 वर्ष टिकतंय. फक्त त्याला खाण्याची आणि सोबत व्यायामाची जोड पाहिजे. तुम्हाला काही होत नाही. चॅलेंज आहे माझं. फक्त व्यायाम करायला चालू करा, बघा तुम्हाला काय होतंय का. सहज नुसतं फिरायला जरी सकाळी जाऊन आलात ना, 7.5 मिनिटं फुल स्पीडनं चालायचं घड्याळ लावून, आणि तेवढं 7.5 मिनिटात परत यायला बघायचं. ज्या दिवशी याल ना त्या दिवशी तुम्ही सगळी औषधं सोडून द्याल. बघा तुम्ही 7.5 मिनिटात. फक्त माता भगिनीनं विनंती आहे, एकटेच जावं. कुठेतरी दरोडा घालायचा असल्यासारखे ना 5-6 जणी भेटल्याशिवाय म्हणून जात नाहीत बघा. लय डेंजर गोष्ट आहे हिची. तर एकटं जावा, पाया पडतो. आणि पोरासनी आई म्हणायला शिकवा, मम्मी म्हणायला लावू नका. तुम्हाला बघायचं आहे का नाही, तुम्ही फक्त, तुम्हाला पण चॅलेंज आहे. तुम्ही पण मला, मी म्हणलं ना प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला पटवून देईन. आईच्या हातची भाकरी आणि मम्मीची हातची भाकरी खायची, दोन्ही चव असणार, फरक असणार. जेवण कोणी केलं, आईने केलं की बायकोने केलं, कळतंय का नाही? किचन मध्ये न बघता. किचन तेच आहे, मटेरियल सगळं तेच आहे, पण आईच्या हातची चव येते का नाही लक्षात? येते का नाही? खाल्ली का नाही? बरोबर आहे का नाही? आणि मम्मीने केलेली लगेच कळते. इकडं तिकडं उजेड दिसला की मम्मीने केल्या, आणि असली जाट रोटके असली का नाही समजायचं आईने केल्या. टेस्टच वेगळी असते हो, लक्षात ठेवायला पाहिजे. आणि जाऊ द्या, ते काय बोलण्यात मी असं लय बोलू शकतोय, पण तुम्हाला सांगतो आजपासून कुठल्याही आजाराला घाबरायचं नाही, भीक घालायची नाही. लक्षण असल्याशिवाय कुठलाही आजार मान्य करायचं नाही. आम्ही आहोत तुमच्या सोबत. काय लागतंय करायला, त्याला काय लागतंय असं विनंती करतो. लक्षणं बघा. आणि तुम्हाला शुगरची कोण जर असतील तर शुगरची लक्षणं सांगा बरं. एकदा तुला काहीतरी चक्कर आली, कुठेतरी उगाच वजन कमी झालं, कधीतरी ताण लागली, रात्रीचं बाथरूमला लय जायला लागतंय, म्हणजे शुगर झाली का तुला? काही लोकांना ही सगळी लक्षणं असतात आणि रिपोर्ट वरती मात्र शुगर नील दाखवते, नॉर्मल दाखवते. मग त्याला शुगर म्हणायची का? शुगर म्हणजे काय सांगा बरं? उष्णता एका स्टेजला जाते, त्याला शुगर म्हणतात. उष्णता कमी झाली की शुगर नॉर्मल येते. सकाळी फिरायला गेला उष्णता मेंटेन राहते, शुगर ऑटोमॅटिक कमी होते. त्यासाठी औषधं कशाला खायला पाहिजे? आमची बी खाऊ नका आणि कुणाचीच खाऊ नका असं मला वाटतं. आमची पण घेऊ नका. मी माझी औषधं तुम्हाला द्यायसाठी आलेलं नाही, ती पण घेऊ नका. वनस्पती आहेत, सीताफळाची 4 पानं खायची, 3 किलोमीटर चालायचं, बस. कशी शुगर कमी येत नाही बघू. आवळा पावडर आणि जांभळ पावडर 1-1 चमचा घ्यायची. सकाळी घ्या किंवा संध्याकाळी घ्या, दिवसभरातून कधी एकदा घ्यायचं आणि 3 किलोमीटर चालायचं. 8 दिवसात नाही कमी आली तर सांगायचं मला. कोटा साफ झालं की 80% आजार कमी होतात. कोटा साफ होत नाही म्हणून उष्णता वाढतंय, पित्त वाढतंय. शरीरात वात, पित्त आणि कफ सोडलं तर काय चौथं सांगा बरं? कुणाचंही असू दे, हाय का? वात, पित्त आणि कफ हे सोडून चौथं काय सांगा बरं? हाय तुमच्याकडे उत्तर? मग 3 गोष्टींमुळं एवढे आजार होतात. त्याच्या पाठीमाग कारण फक्त 3च आहेत. 3 गोष्टी. तुमच्या रथाची 3 घोडी जर तुम्ही व्यवस्थित हँडल केलीत ना, तर तुमचा रथ 100% 100 वर्ष चालणार. चॅलेंज आहे माझं, चॅलेंज या गोष्टीबद्दल. फक्त त्याला व्यायामाची जोड द्या. पाया पडतो तुम्हाला. बघा करून तरी बघा. मी म्हणालोय का माझ्याकडे रोज या आणि माझी औषधं न्या आणि खावा म्हणालोय का तुम्हाला? मी काय सांगालोय तुम्हाला की व्यायाम करा आणि निसर्गोपचार करा. आयुर्वेद बघा, घ्यायचंच आहे ना, आयुर्वेदिक घ्या. कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही त्याला. करायचं आहे ना, घरगुती उपाय करा. आमची आजी लहानपणी आम्हाला सर्दी पावसाळ्यात जास्त व्हायची ना, तर त्यावेळेस आम्हाला माडगं करून पाजायची. माडगं पिलं की गायब.
विस्तव करायचा, त्याच्यावर जोंधळ्याचं पीठ टाकायचं, चादर पांघरून बसायचं. सर्दी खोकला काय? तुम्ही सर्दी खोकला झाल्यावर पाया पडतो. 3 दिवस सर्दी झाली की किमान 3 दिवस कुठलं औषध घ्यायचं नाही. जी सर्दी आहे ती जाऊ दे, वाहून जाऊ दे, सगळं तुम्ही काढून टाका, शिंकरून टाका. 4 दिवस नाक लाल होईल, मी म्हणते चला त्याला काहीतरी जखमा होतील, होऊ द्या, 8 दिवसांनी त्या जखमा बऱ्या होतील. पण हे सर्दी झाल्यानंतर तुम्ही औषध घेता ना, त्यांना लगेच सर्दी आळून राहते. आणि मग तुम्हाला काय होतं, तिथून पुढं डोकं जड राहणे, मायग्रेनचा त्रास होणे, सायनस होणे, बाकी ऐकायला पुढच्या आयुष्यात, तुमच्या पुढच्या भावी आयुष्यात पुढं जसं वय वाढत जाईल तसं ते सर्दी जाम साठून ना दिसायला कमी येणे, ऐकायला बंद होणे, हे त्यामुळं होतं बघा जास्त. हे जर तुम्ही औषध नाही घेतलं, सर्दी जर वाहून दिली ना, तर तुम्हाला सगळ्या गोष्टी होईल. आता हितलं जर आजपर्यंत जर काय साठलं असेल, पाक गालात वगैरे कानापर्यंत जाते सर्दी, माहिती आहे ना, पाक इकडं पर्यंत उतरते, मान सुद्धा जड होते आणि सदानिकदा आपण असं डल राहतो. तुम्हाला आज फ्रेश जर करायचं असेल, गूळ आणि सुंठ समप्रमाणात उगाळायची, तिची पेस्ट करायची, नाकात सोडायची, करून ओढायचं. असं एक 5 मिनिटाच्या आत बघा सगळी सर्दी यायला लागते. शिंकरून टाकायचं. वास एवढा घाणेरडा असतो ना त्याचा, ते तुम्हाला कळेल की कुजलेलं सगळं बाहेर यायला लागलंय ते. मग हाड कुजलंय, काय झालंय, कानात हाड कुजलं वगैरे म्हणतात ना, हे सगळं तेवढ्यातूनच बाहेर पडतंय. करून बघा ना, हे कशानं हाड कुजत असलं, कानात हाड कुजलं म्हणतात, ऐकायला कमी आलं, पाणी जास्त यायला, कानात पाणी यायला लागलं, काय काय होते बघा. बरेच कानाच्या नसा ब्लॉक होतात. कशानं होत असतील? पूर्वी कुठं गेले होते या ब्लॉकेज? डोळ्याच्या नसा ब्लॉक झाल्या, ऐकायच्या कानाच्या नसा ब्लॉक झाल्या, पूर्वी कुठं होतं? तुम्ही विचार करत नाही हो, मी विचार करतो या गोष्टींवरती आणि मला त्याचे पर्याय मिळतात. मला एकच मुद्रा दिल्या देवानं, म्हणून मी पर्याय शोधतोय, त्याच्यावर विचार करतोय. तुम्हाला 10 दिल्यात म्हणून कदाचित तुम्ही गप बसला असा, आहे का नाही? अहो हे असं नसतंय. मला सांगा, तुमच्या आबा आज्यांपासून आणि पंजोबांपासून, खापर पंजोबांपासून प्रत्येक जण राबत आलाय का नाही, काम करत आलाय का नाही? हा, मग एवढ्या आता 4-5 पिढ्या जर तुमच्या, बाकीच त्याच्या अगोदरच माहिती नाही, सोडून द्या, 4-5 पिढ्या जर काम करत असतील तर आजपर्यंत आपल्याकडे 200-300 कोटीची प्रॉपर्टी असायला पाहिजे होती का नाही? 5-6 पिढ्या जर आपल्याला माहिती आहेत काम करत आलेल्या, 5-6 पिढ्यांची प्रॉपर्टी तेवढी असायला पाहिजे का नाही? हाय का प्रत्येकाजवळ तेवढी? हाय का सांगा? नाही आहे. कारण का? आपल्याला 10 सुवर्ण मुद्रा दिल्यात म्हणून आपल्याकडे नाही आहे बघा. तुम्हाला एकच द्यायला पाहिजे होती. देवाने एकच डोळा दिला असता ना, तर तुम्ही बरोबर तिची काळजी घेतली असते. तुम्हाला 2 दिल्यात, तुम्हाला माहित आहे एक खराब झाला तर दुसरा आहे म्हणून, आहे का नाही? म्हणून तुम्ही लय उड्या मारताय. मी तर देवाला विनंती करतो की एकच पाय द्यायला पाहिजे होतं, असं टुक 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 करत जायला पाहिजे होतं. म्हणजे कळालं असतं की चालायचं महत्व काय. बरोबर आहे का नाही? हे लक्षात ठेवा. परमेश्वरानं दिलंय लय, पण आपण 10 मुद्रा दिल्यासारखं वागू नका. पाया पडतो तुमच्या. किमान 5 मुद्रांसारखं तरी वागावं. राहू दे 1 मुद्रावाल्यासारखं. तुम्ही शरीर सांभाळा. बघा, विनंती करतो,